तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आहे तारीख 22. मी आज आलेलो आहे इकडे फवारणीसाठी एका बागेमध्ये आंब्याच्या. आता आपल्याकडे आंब्या सीझन चालू आहे कोकणामध्ये आणि फवारणीसाठी आपण आज आलेलो आहे. तर माझ्यासोबत आहे पाठीमागे व्हिडिओमध्ये बघा प्रकाश. तर मित्रांनो, हा टेम्पो इकडे उभा. या टेम्पोतून आपण सगळं सामान आणतो आणि हे बघा इकडे सगळं सामान आहे. आपली मशीन 500-500 लिटरच्या 2 टाक्या, बादल्या वगैरे, इकडे गन वगैरे आहेत. आणि ही औषधं जराशी कमी पडत आहेत, त्यामुळं तो दादा आणायला गेला आहे. तर चला आता बागेत जाऊया आणि तिकडे कलमांची वगैरे तुरा वगैरे कंडिशन दाखवतो. हे आपण तोटी ओढून घेतलेली आहे. इथूनच एक जवळ बाग आता चालू होते आहे. हे बघा. तर मित्रांनो, आपण आता बागेत पोचलेलो आहे. बघा, बाग बऱ्यापैकी साफ केलेली आहे. साफसफाई वगैरे म्हणजे फिरण्यासारखं. या इकडे तोट्या ओढलेल्या आहेत. आणि हा बघा, इथे कोणतरी पक्षाला खाल्लेलं आहे कुठल्या तरी. सगळी पिसं पडलेली आहेत बघा. आणि या इकडे बघू शकताय कलमाला तुरा वगैरे मस्त आला आहे, जबरदस्त असा. बघा, मी आता बागेतून पुढे पुढे चाललो आहे. हे मध्ये मध्ये खैराची झाडं आहेत. हे बघा, साफसफाई वगैरे आपण आधी केली जाते इकडे. हे बघा, हा आपला पक्क्या अण्णा इकडे कलम हलवतोय. म्हणजे हे कलम हलवण्याचा फायदा काय बघा? फायदा म्हणजे कलम साफ होतात चांगली आणि फवारणीला बरे पडतात जरा. बरे पडतात. हे बघा, आता आपला पक्क्या अण्णा कलम हलवतोय. सुकलेली फुलं वगैरे असेल ते पडतात ना सुकलेली फुलं पुरा वगैरे. सगळा साफ होतो. कलमं पण जास्त काही मोठी नाहीत, छोटीच आहेत. हे बघा, एक ॲव्हरेज मस्तपैकी तुरा आला कलमाना. आणि बघा, या अशा पद्धतीने कलमं हलवली जातात. नंतर फवारणीला याचा फायदा होतो. हे औषध वेस्ट वगैरे जात नाही असं म्हणता येईल. हे बघा मित्रांनो, सुकलेले तुरा वगैरे किंवा जी फुलं वगैरे आहेत ती वेस्ट आहेत, ती अशी खाली पडली जातात. आणि हे झाड हलवल्यानंतर तुरा वगैरे ती सुकलेली फुलं गेल्यानंतर हे बघा आपल्याला आता कैरी वगैरे दिसते. हे बघा, कैऱ्या पकडलेल्या आहे आपल्याकडे. हे बघा, ही बघा बाग आहे. अशी एक मीडियम साईजची सगळी कलमं आहेत आणि प्लेन अशी रस्त्यापासून खूप जवळ आहेत. हे बघा, इकडे रानडुकराने खड्डा वगैरे खणलेला बघा. हे बघा, काय खातात आपल्याला माहिती नाही. हे बघा, रानडुकराने इकडे हे केलेलं आहे बागेमध्ये. तिकडे पक्या. तर मंडळी इकडे बघा, या कलमाची फांदी आहे ना, वांदर वगैरे उड्या मारून वगैरे फांदी, केवढी फांदी तोडली बघा. हे बघा, नुकसान. तुरा वगैरे आला होता त्या फांदीवरती आणि एवढी मोठी फांदी. यावर्षी आहे ना मित्रांनो,
कानमाना तुरा वगैरे खूप जबरदस्त असा आला आहे. हे बघा. तर मित्रांनो फवारणी चालू झाली पण आणि एक टाकी आपली संपलेली आहे. हे बघा. आणि ते शूटिंग काय आपल्याला करता आलं नाही. मित्रांनो दुसऱ्या टाकीचं आता औषध बनवतो आहे प्रकाश. पक्क्यांना थांबा दाखवतो. हां बघा आपला पक्क्यांना आता औषध बनवतो आहे. त्या टाकीमध्ये टाकलं 500 लिटरची टाकी आहे. त्यामध्ये त्यांनी हे औषध तयार केलेलं आहे. आता मिक्सिंग चाललं आहे. हे बघा. आता इथे बघायला गेलं तर आपण 2 तोट्यांवरती काम करत होतो. तर मित्रांनो तिसरी फवारणी आपली ही आणि पक्क्यांना आता बघा कशी फवारणी करतोय कलमावरती. पाईप वगैरे त्याला सोडून दिला आहे मी. पण कसं इकडे कामाला आल्यानंतर ह्या कामामध्ये जास्त मोबाईल आपल्याला यूज करू शकत नाही ना. येतो मी. त्यामुळे कसं आहे शूटिंग करायला वेळ नाही भेटत. त्यातूनच आपण वेळ काढून व्हिडिओ बनवतो आहे. तर हे बघा हे अशा पद्धतीने फवारणी केली जाते. आणि फवारणी अत्यंत महत्त्वाची आहे कारण बुरशी वगैरे किंवा इतर गोष्टी यांचं व्यवस्थित नाही केल्या तर आंबा पकडत नाही. फक्त आपण आंबा बघतो परंतु आंबा तो तेवढा बांधण्यामागे किती मेहनत आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने आजचं फवारणीचं काम संपलेलं आहे. आणि बघा पाठीमागे टेम्पोमध्ये वगैरे सगळं सामान भरलेलं आहे. आणि आपण आता घरी निघालेलो आहे. हे बघा हा बावाद आहे आणि हा आपला पक्क्यांना. तर अशा प्रकारे आजचं काम संपलेलं आहे. आणि व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.